इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडलेल्या घटनांची योग्य पद्धतीने मांडणी कशी करतात हे आता आपण शिकलो, बरोबर? तर चला मला आता सांगा, अशा योग्य पद्धतीने मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात? पप्पू शेठ सांगा, चला उभा राहा. सर मी मग दुसरं कोण पप्पू आहे का वर्गात? नाही सर. सांग उत्तर. सर ते मी आपलं हे सर ते अरे सर काय, मी शिकवत असताना तुझं लक्ष कुठं होतं बरं मला सांग? मी सगळ्यांना सांगितलंय की मी शिकवत असताना इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही, लक्ष पुस्तकात पाहिजे. सर तुमच्याकडेच होतं लक्ष. माझ्याकडं? आणि मी काय लावणी करतोय का पुढं? अरे मूर्खा, पुस्तकात घाल डोकं. आहे ना पुस्तक? सर नाही घेतलं पुस्तकाला. अरे मूर्ख, क्लास सुरू होऊन किती दिवस झाले मला सांग? किती दिवस झाले आणि अजून तू पुस्तक घेतलं नाही? कसं काय तुला समजणार आहे सगळं? मला सांगा, अजून कोणी कोणी पुस्तक घेतलं नाही? उभा राहा. अरे राहा ना उभा. अरे संकेत, तू पण नाही घेतलं का रे अजून? सर माझ्याकडे आहे पुस्तक. संकेत आणि मंगेश माझ्या इथे बघतील. मग एक काम करा की, तिघात एक शर्ट घालून येत जा. मला काय सांगायचं नाही. हे बघा, उद्या रविवार आहे आणि सुट्टी पण आहे, तर सोमवारी येताना मला कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांची पुस्तकं पाहिजेत. काय पप्पू शेठ? नाहीतर क्लासमध्ये बसू दिलं जाणार नाही. ठीक आहे? चला आपण पुढे वळूया. आयला मग आजच्या एका दिवसात पुस्तकाचं काहीतरी करावं लागेल, नाही तर मास्तर क्लासमध्ये बसू द्यायचा नाही. मग काय उपयोग होईन आपला क्लास लावण्याचा? ती तर आहेस. तरी बरं रायच्या बहिणीनं राजाला पुस्तकं दिली ती, नाही तर सगळं आवडून बसलं असतं बघ. अरे सर काय म्हणलं माहिती आहे ना, आपापली पुस्तकं पाहिजे ती. अरे त्याचं बघू. संख्या ती बघ. संख्या ती पहिल्यांदा बघायची ना तेव्हा चांगलं वाटायचं भावा, पण ते पप्प्याला शॉट दिल्यापासून तेव्हापासून याचं भ्यास वाटतेला का, होय की नाही रे? वैर ही काय साधी मुलगी वाटत नाही. ए संख्या, हिच्यापासून माहिती लांब राहत जा. भाऊ किती पण जवळ आलं तू लांबच राहायचं, समजलं का? वय होय नंतर काय, नाहीतर त्या पप्प्यासारखा शॉट पडायचा, इज्जत पण जायची आणि सर क्लासमधनं पण बाहेर काढायचं. वय अरे पण हाय कुठली रे ही? ए तू बस शांत आणि त्या जातीला जाऊन विचार आणि खा ठोक. हा जातो खातो तर. हे आरतीचा विषय इथं महत्वाचा नाही, पुस्तकांचा विषय महत्वाचा आहे, तर त्याच्याकडे लक्ष देऊ. पुस्तकाचं काय होतंय का बघू. चला. होय होय चल. संख्या, क्लास कसा चालू आहे तुझा? भारी चालू आहे अप्पा. संख्या म्हणजे क्लासमध्ये पुढे बसतोस ना? अरे मागे बसलं ना की काय बी कळत नाही. वय आहे अगं, पुढंच बसतोय आणि तसं बी पुढं सगळं मोकळंच असतंय. पुढं सगळं मोकळं असतं म्हणजे? अगं आहे, पुढे बसले की सर लई प्रश्न विचारतात ना, म्हणून. असं आहे वय. आपा ते सर पुस्तक घ्यायचं म्हणत होते. पुस्तकं? आणि आता लगेच? अरे तुझ्या मित्रांकडे नाहीत का पुस्तकं? मग त्यातनीच करायचा ना अभ्यास. अगं तसं राजाकडे आहे, पण सर म्हणले की आपापली घेऊन ये. सरांना काय जाते बोलायला? तर राजाकडे आहे ना पुस्तकं, त्यातनीच कर अभ्यास तू. हिथं चुकतं अडाणी माणसाचं. अगं ज्या गोष्टी लागणार आहेत त्या घ्यायलाच लागतात. सरांचं काय चुकत नाही. आणि समजा उद्या तो राजा आजारी पडला आणि क्लासला आला नाही तर संख्याने कुणाच्या पुस्तकातलं बघायचं? घरी आल्यावर काय वाचणार तो? साधं गणित आहे. बरोबर आहे तुमचं. हे मधुबा ये. मम्मीने वड्या दिल्यात, त्याच घेऊन आलते. मधू आता जेवणच जा बाळा. अहो नाही मी जेवणच आले.
बरं एक काम करू संख्या, उद्या बघ कुठली पुस्तकं भेटतात का, नाही तर आपली नवीनच घेऊन टाकू काय. बापू अहो नवीन म्हणलं तर लेस खर्च होईल आणि संख्येला जुनी चालतील की पुस्तकं. संख्या चालतील ना? होय, माझं तसं काय बी नाही. नवीन काय आणि जुनं काय, त्यातून शिकायला मिळालं म्हणजे झालं. लय गुणाचं आहे पोर माझं. संख्या तुझ्या बरं पोहायला ते पोरगे येतं बघ गौरव, त्याची नुकतीच 10वी झाली आहे ना, त्याच्याकडे असतील की पुस्तकं. कोण त्यो वय? नको नको, त्यो लई भाव खातो बाबा. पुस्तकं असून मी देणार नाही असले ते. शोभे तू गप्प बस. अगं विचारायला काय जातंय? मधू म्हणते ना, मग आपण विचारून बघू. अरे वरती बघ. काय ते भिकाऱ्या गावराला तू पुस्तकं मागणार आहे? अरे तुला माहित आहे ना त्याची आपली शाळेत भांडण झालेली आणि तू तुला पुस्तक द्यायला बसलाय वे. अरे बाबा भांडण होऊन जमाना झाला की, आणि तो विसरला बी असन. अरे ते गावऱ्या साप आहे साप. शाळेत असताना आपण त्याच्या शेपटाव पाहिजे लावला. अरे कधी बी तू आपल्याला दिसू शकतो रे. संख्या मग काय बोलतो ते खरं आहे. अरे त्याला 12 वाड्याचा आहे. ए तुम्ही शांत बसा, माझं मी बोलतो. राजा काय म्हणतोय बघ, माझं बघतो. बोलते बघाईल. पण संख्या एक लक्षात ठेव, तो जर आपल्याला काय म्हणला आपण पण दबंग आहे दबंग. अरे बाबा आपल्याला भांडण करायचं नाही, फक्त पुस्तक मागायचंय आणि ते बी पैसे देऊन. होय र, आप्पा मी ती नवीन पुस्तक घ्यायची ती, मग घे ना. अरे आप्पा मस्त म्हणतात, पण त्यासाठी किती पैसे लागणार, त्यांना किती वेळ काम करावं लागणार. आपण तिकडे घरी बसायचं पुस्तक वाचत आणि ते उन्हात काम करणार, हे नाही पटत बघ मला. राजा संख्या म्हणते ते बरोबर आहे. येऊ त्याला काय होते बघूया आपण. हे संख्या हाला बघतो. अर बबल्या, पाणी खाली गेलं गेला का? होय रे. हे गौऱ्या, अरे जरा काम होतं. बोल की. ते 10वीचे पुस्तक आहेत का? हा आहेत की. का लागत होते रे मला. तू मला आता काय म्हणला? काय गौऱ्या, मी 11वीला आहे आणि तू आत्ता 10वीला गेलाय आणि गावऱ्या म्हणतोय वे. ए गावरे, अरे शाळेत असल्यामुळे तुला गावरे म्हणतोय. तुला आज काय किडा आलाय वे? ए तुला कोणी विचारलंय का? आम्ही दोघं बोलतोय नाही तर. अरे हे गौऱ्या, काय गौरव दादा मला पुस्तक पाहिजे, देता का? शाळा चालू व्हायला टाइम आहे अजून, आणि एवढं लवकर पुस्तक कशाला तुला? ते 10वीचे उन्हाळी क्लास लावलेत. अरे बाप, पोरांना क्लास लावायला पैसे आहे ती आणि पुस्तक घ्यायला पैसे नाही ती. ए तुला जेवढं विचारलंय ना तेवढं सांग, तुला पुढचं बोलू नको. बघितलं का संख्या माझ? हे मग अरे गप की. अरे आम्ही पैसे पण देणार आहेत त्याचे. ए तुला 4 पैशानं काय माझं घरवर नाही येणार. तुला पुस्तकं अशीच देतो मी, फक्त एका अटीवर. कसली रट? मला बदला घ्यायचा आहे. मला मारलेल्या त्या मंग्याला 2 चापट्या मारून. काय म्हणतोयस? ए मी एका हातात बांगड्या भरल्या त्यावेळी मार खाऊन गेला तुझा. बघ संख्या, फुकट देतोय पुस्तकं तुला. अरे मग अरे मग अरे तू पलटा लागला आता. अरे तशी पण आपलीच चूक होती आणि आपल्याला पुस्तकासाठी करावंच लागणार आहे. संख्या पवाय आलाय, गप्प पवायचं नाही तर हिरीत गाडून मारीन, कळलं का? गप्प पव आणि घरी जा. ओ गौरव शेट, ते जीव आहेत आपला, समजलं ना? तू केस मला मारायचं बोलला असता तर चालला असता, पण त्यांना नाही. लय मोठी चूक केली, कळलं का? गौरव शेट. संख्या हो मागे पवायलाय, गप्प पवान निघा घरी. ए चल चल रे. हे संख्या अरे लागा राहू दे की क्लास जायचं. अरे मग आलोय कशाला इथं घरातनं? अरे संख्या असं पण तुम्हा दोघांना सर बाहेर काढणार ती, मग मी जाऊन काय करू आत? अरे बाबा तसं नाही, जे होईल ते होईल, जाऊन बघू की. बर चल.
तू म्हणतोस तर चल येऊया जाऊन. चल. अरे याचं नाव काय? हा संकेत इकडे आहे ना. ही संख्या अरे ती पाजवाक मारतीया. हे संख्या काय केलं रे तू? अरे मी कुठं काय केलंय? अरे मग ती कशी बोलावतीया? अरे इकडे आहे ना. ते हा सरांनी बोलवलंय 2 मिनिटाचं काम आहे, आलो लगेच. 2 मिनिटं ये आणि मग जा ना. नको नको आम्ही जाऊन येतो सरांकडून. ही संख्या चल ग. हा चल चल. अरे यार गेले हे. वाग. आईला रोज रोज क्लासच्या बाहेर उभं राहणं हे काय पटत नाही बघ. नाहीतर आपला देवदास बनायचा. भावानो मी होतो आत. माझं काय मनच नाही लागलं बघ भावा. उद्यापासून मी पण तुमच्यासोबत बाहेर येतो. बाहेर येतो काय बाहेर येतो? नाही आजच्या आज पुस्तकं काय बी करून बघायचीच, कळलं ना? अरे आजच्याच कशी बघणार? एकतर सुट्ट्या चालू आहेत आणि त्यात सगळी परत सुट्ट्या लगेच. अरे आपल्याला कोण येणार आहे पुस्तक? अरे कशाला आल्या? चला चला. अरे त्या पाजीनं पाठवलं असेल. ही काय आपल्या पाटला का सोडून झाले? ही चला बाबा. थांबा पळताय काय? ए कशाला आमच्या मागा लागल्या? ए शेवगाची शेंग, तुम्हाला कोण थांबवतंय? मी संख्याला थांबवली. मला का? ते क्लासच्या मागं ना प्राजूनं बोलावलंय, त्यामुळे लगेच जा. का? कशासाठी? मग कशासाठी काय ती जाऊन बघ. ही संख्या तिकडे जाऊन काय ते शॉर्ट होण्यापेक्षा घरी गेले बाबा. ही चल बाबा. ए नको काय नको, आणि जर नाही गेला ना तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. राजा आयला का गेलं तरी प्रॉब्लेम, नाही गेलं तरी प्रॉब्लेम. अरे काय करायचं? राजा बर चला. ए चला कुठं? फक्त तू एकटा? बरं बरं. ई जा तू. जा जा. बर येतो. हा. काय रे कुटाण्या, कुठला आहे तुम्ही? ये राजा सांगू नको. का? मी काय घरी येऊन मारणार आहे वे? मग या घरी येऊन. अहो तुम्ही मला कशाला बोलवलं? अहो माझं काय चुकलंय का? अहो मी तुम्हाला काय केलं बी नाही, तुम्हाला काय बोललो बी नाही. अहो मी कुठल्याच पोरीला काय बी बोललो नाही. अहो मग का बोलवलंय? अरे शाहरुख ऍक्टिंग बंद कर. आणि तुला काय वाटतं मी तुला इथे का बोलवलं असेल? मारायला? का? नाही तुम्ही मारता ना, जर कोणी काय मुलींना बोललं तर? का मारायला नको का? नाही म्हणजे मारायला तर पाहिजेच की, नाहीतर कोण बी कोणाला काय बी बोलन. हा ना. मला मारायला नाही, मग कशाला बोलवलंय? तुला इथे कशाला बोलवलंय? इथे बघ ना किती कचरा आहे. सरांनी सांगितलंय गोळा करायला. वय बरं ठीक आहे, चला करूयात. अरे वेडा आहेस का तू? मी आपलं असंच बोलले आणि तू. अरे देवा अवघड आहे. नाही करायचं वय? हुशार आहेस हा. हां म्हणजे वर्गात हुशार आहेस, पण काय रे तू एवढा हुशार आहेस पण आज वर्गाच्या बाहेर होता. तुला बरोबर वाटतं का हे? अहो पण काय करणार, शिक्षा आहे ना, ती तर भोगलीच पाहिजे. हां ते आहेच. तुझे वडील काय करतात? वीटभट्टीवर कामाला आहेत. बरं 1 मिनिट थांबा. ही तर पुस्तकं आणि तुमची? नाही नको. अरे माझी मला आहेत आणि ही माझ्याकडे एक्स्ट्रा होती. शनिवारी सर बोलले ना की सगळ्यांनी पुस्तक घेऊन यायची, तेव्हाच ठरवलं होतं कोणाला तरी देईल, पण कोण चांगलंच वाटलं नाही. मग बोललो तुला देते, तू हुशार पण आहेस आणि तुला याची गरज पण आहे ना, म्हणून देते. एक्स्ट्रा तुमच्याकडे कशी? माझे 2 चुलत भाऊ आहेत ना, 10वीला होते. एकाची मी वापरतेच आहे तर एकाची तू वापर. बरं मला सांगा किती पैसे होतील, मी उद्या येताना घेऊन येतो, मग तवा द्या मला पुस्तकं. अरे पैसे वेडा आहेस का? मी तुला अशीच देते. असंच? नाही नको. हे बघ मी तुला आत्ता मदत करते ना, कधीतरी तू मला मदत कर. नाही तरी नकोच. घेतो का आता? देऊ एक बुक्की? नाही घेतो.
तर मित्रांनो, कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला ना? आवडलाच असेल. आणि आवडला असेल तर देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंट करा. शेअर करा.